वेलकम, सुस्वागतम. आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे गुरुचरित्र पारायणापासून. मी पहाटे उठून पूर्ण तयारी केली. गुरुचरित्राचे पारायण मी आजपासून सुरू केलेले आहे आणि थोडंसं मी पारायणही वाचलं आणि आत्ता वाजले आहेत जवळजवळ 6:15 झालेले आहेत आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही शेजारच्या जे काही गाव आहे छोटंसं, एक साधारण 3-4 किलोमीटर असेल, तिथे महादेवाचं मंदिर आहे आणि मग तिथे आम्ही जात असतो मंडेला. तर आज मंडे आहे, सो आम्ही पहाटे उठून आवरून मंदिरात पोहोचलेलो आहे. आणि बघा, हे खूप सुंदर मंदिर आहे. अग्नेश्वरांचं मंदिर आहे, म्हणजेच महादेवांचं मंदिर आहे. हे तिथले जे संत होते त्यांनी समाधी घेतली आणि दर्शन करताना बघा एक असं लाकडाचं गणपती आहे तिथे. तर ते गणपतीही तुम्हाला मी आता दाखवला. साईबाबांचंही तिथे छानशी मूर्ती आहे. प्रभू श्रीरामचंद्रांची आहे. संत तुकाराम महाराज आहेत. त्यानंतर आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांचीही तिथे स्टॅच्यू आहे आणि हे विठ्ठल रुक्मिणीचं अतिशय मनमोहक मूर्ती तिथे आहे. आणि हे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. खूप छान आणि पवित्र वाटतं जेव्हा आपण पहाटे उठून काहीतरी देवाचं करतो, दर्शन घ्यायला जातो, काहीतरी त्यांची कथा वाचतो. खूप छान वाटतं. इथे मारुती महाराज पण आहेत, मारुती पण आहे, हनुमान पण आहे, त्यांची मूर्ती आहे. आणि माझे मिस्टर महादेवांची पूजा करत आहेत पिंडाची. ॲक्च्युली तिथे लेडीजला जाण्यास मनाई आहे, त्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि माझे मिस्टर तिथे बराच वेळ 10-1 मिनिट त्यांची पूजा चालते, तोपर्यंत मी बाहेर जे काही महादेवांची मूर्ती आहे ना, ती तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, आजूबाजूचा जो काही अतिशय मनमोहक रम्य असा निसर्ग जो आहे त्याचं मी तुम्हाला इथे शूट करून दाखवत आहे. हे बघा, ही आपल्याला दिसत आहे महादेवांची मूर्ती. आता आपण तिथे जाणार आहोत. मॅक्स 6:20 किंवा 6:30 झालेले असतील. सूर्यदेव पण आहेत बघा. तीही महादेवांचं दर्शन घेत आहे. आणि कालच पाऊस झाला होता, त्यामुळे एकदम असा गारवा आहे. वडाची आजूबाजूला खूप झाडं आहेत. आता बघा, पुढच्या सोमवारी वटसावित्री पौर्णिमा आहे, त्यावेळेस महिला इथे येऊन वडाची पूजा करणार आणि आपला जो काही पती आहे तोच पुढच्या जन्मीही मिळावा, 7 जन्म मिळावा, यासाठी प्रार्थना करतील. खूप सुंदर निसर्ग आहे, झाडं आहेत आजूबाजूला. अतिशय शांत निवांत ठिकाणी हे अग्नेश्वरांचं मंदिर आहे. आता बघा, आपण पोहोचतोय महादेवांच्या मूर्तीकडे. एकदम जिवंतपणा वाटतो त्यांना बघितल्यानंतर. आणि मस्त ते छानशा लिंबाच्या आणि पिंपाच्या झाडाखाली विराजमान झालेले आहेत. अतिशय सुंदर आहे. तिथं गेलं ना की असं अक्षरशः असं फील होतं की आपण जे काही आहोत ना, ते साक्षात महादेवांच्या जवळ बसलेलो आहोत आणि ते आपल्यासोबत बसलेले आहेत. अतिशय अशी तिथे गेल्यानंतर अनुभूती येते. बघा, खूप सुंदर मूर्ती बनवलेली आहे. मी तिथे गेल्यानंतर ह्या मूर्तीजवळ बसतेच, कंपल्सरी बसतेच. कारण असं वाटतं की आपण आपले वडील जे आहेत ना, आई वडील, त्यांच्याजवळ बसलेलं आहे, अशी भावना येते.
किती सुंदर आहे बघा. नमः पार्वती पतये हर हर महादेव. हे आहे खूप मोठं वडाचं झाड. आता माझ्या मिस्टरांची पूजा झाली असेल, मग मी परत आता मंदिरात चालली आहे. भरपूर मोठा असा तिथे ओपन स्पेस आहे. इथे ॲक्च्युली काही प्रोग्रामही होतात, काही धार्मिक प्रोग्राम होतात. त्यानंतर कोणाचे मॅरेजेस असतील तेही होतात इथे. इथे एक बेलाचं छोटंसं झाड आहे. खूप ग्रीन आहे, भरपूर छान पानं आहेत त्याला. प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा हे निळं निळं आकाश आणि निसर्ग किती सुंदर आहे ना. खरंच निसर्गासारखं सुंदर दुसरं काहीच नाही. अतिशय सुंदर आहे निसर्ग. आणि आता मी परत एकदा महादेवांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही रिटर्न घरी जाणार आहोत. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.